नवेश्वर। नमस्कार आनंदजी। वाचक हो दर्शक हो, नुकताच पावसाळा आता संपायच्या मार्गावर आहे। निसर्गाने छान अशी हिरवाई परिधान केलेली आहे। हा निसर्गाचा सोहळा आपण घेऊन त्याचा आनंद भोगत असतानाच आज आपण एका चित्रकाराच्या मुलाखतीला सामोरं जात आहोत। श्री विक्रांत दत्तात्रय शितोळे हे त्यांचं नाव। भारतीय आणि भारताबाहेर त्यांचं नाव झालेलं आहे। विशेष करून जलरंगात त्यांनी आपलं नैपुण्य दाखवलेलं आहे। LS रहेजा मुंबई स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून त्यांनी GD आर्ट ही पदविका घेतलेली आहे। इंडियन आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ते क्रियाशील सदस्य आहेत। त्यांनी एका लघुपटाची निर्मिती केली आणि त्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली। भारतात आणि विदेशात त्यांच्या चित्रांना नावलौकिक मिळालेलं आहे। अशा या विक्रांतजींचं मी आपल्या नवेश्वरच्या मुलाखतीत स्वागत करतो। विक्रांतजी, आपलं आमच्या मुलाखतीत स्वागत। नमस्कार। सर्वात आधी आमचे मित्र राजेंद्रजी आज आमच्या घरी आलेत, उपसंपादक आपले नवेश्वर यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीसाठी संधी दिल्याबद्दल भरपूर आभार। आणि मी फार आनंदी आहे की आज तुम्ही घरी येऊन एका कलाकाराचं जे काही आयुष्य असतं आणि त्यांचं जी काही जर्नी त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात। मागील काही एपिसोड्स पण मी पाहिले, खरंच खूप छान आहे आणि खूप लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि मला फार त्याचा आनंद होतोय। विक्रांतजी, माझा प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की आपलं गाव हे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पडवी बरोबर आहे। तर आपला जन्म कुठला, तिकडचाच की मुंबईतला, आणि आपलं शालेय शिक्षण कुठे झालं, आणि चित्रकलेची आवड ही तुमच्यात अनुवंशिकतेने परंपरागत वगैरे आहे? तुमचे आई वडील, काका मामा ह्यांच्यात कोणामध्ये ही आवड होती की ही तुमच्यात आली आणि मग तुम्ही तिला विकसित केली? काय प्रकार काय नेमका? ॲक्च्युली आमचं मूळ जे आहे, आमचं पडवी नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये। आमचं पूर्ण जे काही वंश पारंपरिक ज्या काही आमचं घर आहे किंवा शेती वगैरे सगळं तिथे आहे। आमचं संपूर्ण लहानपण तिथे गेलं, पण ॲक्च्युली माझा जन्म मध्य प्रदेश मधील खंडवा या ठिकाणी झाला। कारण आमचे काही पूर्वज होते ते गावी, म्हणतो ना आपण, कधी पाऊस पडला, अकाल पडला तर त्यावेळी शेती होत नव्हती, मग उद्योगधंद्यासाठी आमचे काही पूर्वज स्थलांतरित झाले खंडव्याला। त्याच्यामुळे तिथे पण आमचे काही नातेवाईक आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आलो। लहानपण गावी गेलं, जन्म खंडव्याला झाला आणि आमचं पूर्ण शिक्षण लहानपणापासून मुंबईत झालं। आणि माझं जे आर्टचं जे काही एज्युकेशन आहे ते पण मुंबईत झालं। याची सुरुवात कशी झाली? कारण की बरेच जण हा प्रश्न मला विचारतात की तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली किंवा तुम्ही कुणाचं चित्र बघून तुम्हाला प्रेरित झाला? पण मी खरं मनापासून सांगेन की लहानपणापासून जेव्हा मला बोलताही येत नसेल, मला अक्षर ओळखही नव्हती, तेव्हापासून मला आकार ओळख फार झाली। कारण आम्ही गावी लहानपणी गावात जायचो गुरं घेऊन, तेव्हा जंगलामध्ये असं काळी घेऊन मातीवरती मी असे फॉर्म्स हे करायचो किंवा घरात भिंतींवरती असे ड्रॉइंग करायचो। तर ती एक माझी एक्सप्रेस करण्याची आवड निर्माण झाली। चांगलं उत्तर दिलं। मला सांगा की चित्रकला ही जी काय 65 कला वगैरे म्हटलं जातं त्यातली एक प्रमुख कला आहे आणि देश विदेशात त्यांना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ती सुरू झाली। म्हणजे आधी गुहेतली चित्र असतील आणि मानवी मनातील भावभावना प्रतीक स्वरूपात व्यक्त करण्याचं एक साधन होतं, बरोबर आहे? बरोबर। तर भारतामध्ये भारतीय चित्रकलेचा विचार केला तर भारतामध्ये या कलेचा विस्तार म्हणजे प्रारंभ आणि विस्तार याचे टप्पे काय सांगा? ॲक्च्युली बघायला गेलं तर पूर्ण पृथ्वीवरती जसं कलेचा प्रवास तो एका काळातच सुरू झाला। कारण हा चित्र हे फक्त असं नाही की वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा इजिप्तमध्ये किंवा इथे प्रत्येक ठिकाणी कलेचा जो, कारण कला एक
काय म्हणतो आपण कम्युनिकेशन करायचं एक माध्यम होतं, साधन आहे. मग लोकांनी गुहाचित्रापासून सुरुवात केली, काही लोकांनी त्यांच्या ग्रेव्समध्ये त्या व्यक्तीबद्दल आयुष्याचं जे काही असेल, तुम्ही इजिप्तमध्ये बघाल पिरॅमिड्समध्ये, त्याच्यामध्ये पण भरपूर सांकेतिक स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये, ममीजमध्ये वगैरे ममीजमध्ये तशा आहेत. मग मुद्रा आल्या, मग आपलं शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही बघाल भरपूर डॉक्युमेंटेशन केलं गेलं आहे मोडी लिपीमध्ये, चित्रांद्वारे त्यांनी सगळ्याशा बऱ्याच. नंतर तुम्ही बघाल की लिओनार्दो दा विन्सी वेस्टर्न आर्टमध्ये पण त्यांनी यंत्र किंवा मशिनरी बनवण्यासाठी पण चित्रांचा उपयोग केला गेला असं. आणि आपल्या इथे मेन म्हणजे त्या काळात लघुचित्रशैली, ज्याला मिनिचर शैली आपण म्हणतो, हे आपल्या इकडची फार फेमस आहे. त्याच्यात पण तुम्ही बघाल तर मधुबनी स्टाईल वेगळी आहे, राजस्थानची स्टाईल वेगळी आहे, ओरिजिनल स्टाईल अशी वेगळी आहे. आणि आजकालच्या काळात एक मॉडर्न आर्टकडे सगळेजण वळले आहेत. तर प्रत्येकाने आपलं जे काही पारंपरिक शैली आहे त्याला हळूहळू एका वेगळ्या स्वरूपाकडे चाललंय, मॉडर्न आर्टकडे, जे खूप चांगली गोष्ट आहे. कारण कला ही कशी आपण परंपरा पण जोपासायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य विकसित पण केली पाहिजे. नवीन प्रवाह आले ते स्वीकारले पाहिजे. हो, त्यालाच पाहिजे, तर माणूस बोलून जाईल, एकच एक गोष्ट जागेवरच राहील ते. हो. भारतामध्ये राजा रवी वर्मा हे फार मानाने घेतलं जाणार नाव आहे. नंतर नंदलाल बोस असतील, नंतर गायतोंडे असतील, कामत असतील, अशी खूप मोठी नावं आहेत भारतीय चित्रपटामध्ये. तर तुम्ही कोणाच्या चित्रांनी प्रभावित आहात? आम्ही तुम्हाला असा प्रश्न केला की भारतीय चित्रकारांपैकी कोणाची चित्र तुम्हाला जास्त प्रभावित करतात, तर याचं काय होतं? तसं बघायला गेलं तर असं विशिष्ट नाही, विशिष्ट असं कोणी नाही, सगळ्यांकडून तुम्ही प्रेरणा, सगळ्यांकडून आपण प्रेरणा घेतो. विशेष म्हणजे गुरुजींकडनं तर आपण घेतच असतो, बरोबर. पण आपले जे सहकलाकार आहेत, जे समकालीन कलाकार आहेत, मित्रांकडनं बरंच शिकायला मिळतं. कारण फक्त चित्र बघणं नसतं, ते चित्र घडतं कसं, त्याच्यामागे कॉन्सेप्ट काय आहे हे आपण प्रत्यक्ष, जसं आज आपण बसतोय तसं आम्ही मित्र बसून कामाबद्दल बोलतो, तर बरंच शिकायला मिळतं त्यांच्याकडनं. मी तर म्हणेन की मी जे काही जास्त शिकलो आहे मित्रांकडनं जास्त शिकलो. आम्ही पत्रकार लोक, संपादक लोक, लेखक मंडळी, आम्ही असं म्हणतो की 100 ओळी जे सांगत नाही ती गोष्ट एक चित्र सांगत जातं, बरोबर आहे. हे चित्रकारितेची ही एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. तर माझा प्रश्न याला धरून असा असेल की मगाशी आपला अनौपचारिक चर्चेत हा विषय झाला की चित्रकाराने चित्र काढणं आणि रंगकाम करून ते भरलं जाणं. तर असं होतं का कधी एका चित्रकाराने चित्र काढलं आणि त्यात रंगकाम करण्याने ते भरून त्याला असा उठाव दिला, असं काही प्रकार आहे का? की तसं नाही, चित्रकार फक्त चित्रकारच चित्र काढून ठेवतो आणि तो जर रंगकामात तरबेज असेल, प्रावीण्य मिळवलेला असेल, तर तोच स्वतः रंग भरतो. जसं तुम्ही जलरंगात तज्ञ आहात, तर याच्यातलं जरा समजावून सांगा. चित्रकला कसं एक कम्प्लिटली एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. चित्रकला ही प्रत्येक आर्टिस्ट स्वतःचे एक्सप्रेशन, स्वतःच्या भावना कागदावरती स्वतःच्या आणतो. त्याच्यामुळे तो चित्रकला कशी एक वन मीडियम कला आहे, असं नाही की जसं शिल्पकला आली. शिल्पकलेमध्ये तुम्हाला आधी मातीने स्कल्पचर घडवावं लागतं, मातीचा मोल्ड काढावा लागतो, मग त्या मोल्डमधून ॲक्च्युअल पीस काढावा लागतो, मग तो रंगवावा लागतो. मग ती प्रोसेस त्याच्यामध्ये जरा मोठी आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या व्यक्तींचा आपण मदत घेऊ शकतो, असं करता येतं. पण ते सामूहिक स्वरूपाचं काम आहे, सामूहिक स्वरूपाचं. चित्रकलेचं तसं नाही. तसं नाही. म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग सगळं बनवायला शकतो. दी पॅशन ऑफ क्रिकेट नावाच्या एका लघुपटाची तुम्ही निर्मिती केली. तुम्ही मूळचे चित्रकार, जलरंगातलं तुमचं खासियत, ते तुमचं खास क्षेत्र असं असताना पॅशन ऑफ क्रिकेट सारख्या लघुपटाची निर्मिती हे कसं काय? तर आता फिल्म पण एक खूप छान माध्यम आहे. अर्थात फिल्ममध्ये सगळ्यात स्ट्रॉंग माध्यम मी म्हणेन कलेचं फिल्म आहे. खूप सशक्त माध्यम आहे. त्याच्यामध्ये भरपूर लोक एकत्र टीम म्हणून काम करतात. मग त्याच्यामध्ये म्युझिक आलं, ॲक्टिंग आली, बॅकग्राऊंड आलं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि माझं आर्ट कॉलेज झाल्यानंतर मी ॲनिमेशन बरेच वर्ष मी केलं.
ॲनिमेशन करत असताना म्हटलं आपल्या इथे ॲनिमेशनला फक्त कार्टून म्हणून असं समजलं जातं. पण मला असं वाटतं की ॲनिमेशन ही खूप चांगली कला आहे ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या चित्रांना तुम्ही मोशन देऊ शकता. गती प्राप्त होते. हां, एक गती आपण देऊ शकतो. आणि त्यावेळी माझे मित्र श्याम साळुंखे जे आता झी मराठीमध्ये प्रोड्युसर आहेत, आम्ही एकदम जवळचे मित्र. तर आमच्या डोक्यात ती कल्पना आली पॅशन ऑफ क्रिकेट. म्हणजे आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा एक खेळ नसून तो एक धर्म आहे. हो की लोक इतके वेळ आहेत त्याच्यासाठी. आणि आम्ही पण लहानपणापासून क्रिकेटमध्ये आवड असते. आमच्या डोक्यात अशा काही काही कल्पना येत होत्या की त्या फक्त लाईव्ह ॲक्शनमध्ये नाही दाखवू शकत किंवा फक्त चित्रामध्ये दाखवू शकत नाही. तर ॲनिमेशन आणि लाईव्ह ॲक्शन असं मिक्स करून आपण ते करू शकतो. त्याच्यामुळे मी आणि श्यामने त्याच्यावरती बरेच महिने काम केलं. आणि म्हणजे आम्ही स्वतःसाठी काम केलं. आम्हाला वाटतही नव्हतं की आपल्या आनंदासाठी केलं. आम्हाला वाटलं नव्हतं की तिला इतकी पारितोषिकं मिळतील आणि आम्हाला अमेरिकेला जायची संधी येईल त्याच्यामुळे असं तसं. आम्ही ती केली आणि जस्ट दाखवली मित्रांना. आणि अचानक फोन आला की कुठे आसिफा ॲनिमेशन सोसायटी ऑफ इंडिया, ओके, त्यांचा फोन आला की तुमची एंट्री आम्हाला पाठवा. अच्छा. ती एंट्री पाठवली आणि त्या स्पर्धेमध्ये खूप म्हणजे सगळ्यांच्या दिग्गज लोकांची कामं होती. आणि आम्ही जर असे होतं कारण आमची पहिलीच फिल्म होती. नवशिके आणि तो खरंच फार आनंदाचा क्षण होता की आम्हाला असं वाटलं की अरे उगाच पाठवली फिल्म कारण की इतके दिग्गज लोक आहेत. पण लोकांच्या प्रेमामुळे लोकांनी इतकं अप्रिशिएट केलं की आमच्या फिल्मला फर्स्ट अवॉर्ड मिळाला. त्या ठिकाणी किती असतील स्पर्धक तुम्हाला त्या काही? स्पर्धक तर भरपूर असतात, म्हणजे शेकडो असतात. पण त्यातनं 10 शॉर्टलिस्ट करतात. त्यातले तुम्ही नंबर 1. त्यातनं नंबर 1. काय होतं त्या पारितोषिकाचं स्वरूप काय होतं? त्याच्यामध्ये बरंच काही होतं. म्हणजे मोठा कप होता, सर्टिफिकेट्स, आम्हाला कम्प्युटर वगैरे दिला होता. पण ते इतकं महत्त्वाचं नाही कारण ते ॲनिमेशन सोसायटी ऑफ इंडिया ही सगळ्यात मोठी संस्था आहे ॲनिमेशनची भारतामध्ये. तर तो एक मान मिळणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग आणखीन आम्हाला काम करायची संधी मिळाली. ड्रिपिंग मून इन अ लोनली स्ट्रीट हे तुमचं चित्र आहे. आता हे इंग्लिश वाक्य मी बोलून दाखवलं, ड्रिपिंग मून इन अ लोनली स्ट्रीट. हे सगळ्याच दर्शकांना, सगळ्याच वाचकांना ते अपील होईलच असं नाही. चित्रकलामध्ये मूर्त शैली, अमूर्त शैली, ॲबस्ट्रॅक्ट वगैरे बरेच प्रकार आहेत. बरोबर. हां, जे सक्षम दिसतं चित्र ते तसं तितकं सोपं नसतं. काही अबोध वगैरे प्रकार आहेत त्याच्यात, काही सुबोध आहेत. बरोबर. तर ड्रिपिंग मून इन अ लोनली स्ट्रीट याचा अर्थ काय आणि ते काय चित्र होतं ते आपण पडद्यावर बघूच. पण तुम्ही जरा याचा अर्थ सांगा आणि त्या चित्राने काय काय केलं पुढे ते जरा. मला फार आवडेल सांगायला. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे या चित्राची. पहिली गोष्ट म्हणजे या चित्रापासून मला आपण म्हणतो ना राष्ट्रीय स्तराची बक्षिसे मिळायला सुरुवात झाली. तर माझं पहिलं चित्र ड्रिपिंग मून इन अ लोनली स्ट्रीट. आता हे चित्र घडलं कसं आणि ह्याला मी नाव ठेवलं कसं याची पण एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण की काय चित्र असतात, आपण कला कशी असते की ते तुम्ही प्लॅन करून नाही करू शकत. ते तुम्हाला अचानक एखादी उत्स्फूर्त आविष्कार होतो. तर मी असंच मला लोकेशनवर जाऊन काम करायची सवय. तर मी गेलो होतो, एक लँडस्केप करत होतो आणि माझ्याकडे पॅलेट नव्हती. रंग कालवायला पॅलेट नव्हती. तर तिथे मी बसलेलो असताना मला एक असं पुठ्ठा मिळाला कोरोगेटचा आणि तो मी घेतला आणि त्याच्यावरती मी रंग काढले आणि मी माझं चित्र पूर्ण केलं. चित्र झालं माझं लँडस्केप, पण त्या पॅलेटवरती रंग तसेच होते. बरं आता ह्याचं करायचं काय? तर ती पॅलेट घेतली, म्हटले टाकण्यापेक्षा हे रंग काहीतरी असं फरकटे मारू, आपण स्ट्रोक्स मारू. तर मला त्यात फॉर्म दिसायला लागले त्या पॅलेटवर आणि त्या पॅलेटवरती जे रंग होते तेच रंग तेच वापर. मी असं छान ॲबस्ट्रॅक्ट, सेमी ॲबस्ट्रॅक्ट असं एक नाईट लँडस्केप मी म्हणू शकतो. रात्रीचं दृश्य आहे आणि त्याच्यामध्ये वरती एक पांढरा डॉट आहे आणि तो असं उभळत खाली आहे. तर तो पांढरा डॉट म्हणजे चंद्र आणि तो असा त्यातनं ड्रॉप उभळत आले. म्हणजे जो मूनलाईट असतो, चंद्राचा जो प्रकाश असतो, इतका शीतल असतो की तो असा ओघळतोय आणि सगळीकडे असा पसरलाय गल्लीमध्ये, त्या लोनली स्ट्रीटमध्ये. असा तो छान असा एक व्हिज्युअल आहे. एकांताच्या रस्त्यावर चंद्राचं ते ओघळणं, त्याची शीतलता सगळीकडे पसरली. हा त्याचा थोडक्यात अर्थ. तुमचं आणखी असं गाजलेलं कोणतं चित्र? तुम्हाला इस्तांबूल, कॅलिफोर्निया, तुम्हाला वेगवेगळ्या देशात जायला मिळालं. तर अशी आणखी कुठली चित्र विशेष करून गाजली जी
भारतात तर नावाजली गेलीच, हो. पण देशाबाहेर सुद्धा तुम्हाला आंतरराष्ट्रीय ख्यातीची प्रसिद्धी मिळाली. हो. तर या बिपिन गुण सारखंच आणखी काय सांगा? अशी अनेक चित्र आहेत जी मी अशी मनापासून प्लॅन न करता केलेली चित्र. हा उत्स्फूर्त आली. कारण कला तशीच आहे, तुम्ही विचार करून नाही, प्लॅन करून की मला रुजू होत नाही ते. बक्षीस मिळवण्यासाठी मला असं पेंटिंग करावं लागेल, अजिबात होत नाही. असं कधीही होत नाही. त्याच्यामुळे ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की कलाकाराने पूर्ण मनापासून काम करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याला यश नक्कीच मिळतं. तसंच लुझियाना वॉटर कलर सोसायटी म्हणा, इस्तानबुल वॉटर कलर सोसायटी म्हणा, मागे तायवानला पण कल्चर एक्सचेंज प्रोग्राम झाला, सांस्कृतिक त्याच्यामध्ये देवाणघेवाण. मला इन्व्हाइट केलं होतं. दुबईला पण जे आर्ट फेस्टिवल झालं त्यासाठी अशा बऱ्याच ठिकाणी झालं. आणि अशी अनेक चित्र, त्यातलं स्पेशली माझं एक असं आवडतं चित्र आहे नो स्ट्रिंग्स अटॅच्ड. नो स्ट्रिंग्स अटॅच नावाचं एक चित्र आहे ज्याला प्रफुल्ला ढाणूकर फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळालं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ते काही असं फार असं रंगीत चित्र नाही आहे. असं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अवकाश रिकामा तुम्हाला दिसेल, पेपर पण व्हाईट दिसेल, त्याच्यामध्ये मोजकीच फॉर्म्स आहेत, पण त्याचं कॉम्पोजिशन फार छान झाल्यामुळे, वेगळं झाल्यामुळे मला वाटतं ज्युरीजना ते आवडलं. बाय स्टँडर्डचं काय? बाय स्टँडर्ड. बाय स्टँडर्ड पण एक फार इंटरेस्टिंग टायटल आहे. हे माझ्या बऱ्याच चित्रांना, हे एका चित्राला नाही आहे, अनेक चित्रांना नाव आहे. कारण तुम्ही बघाल माझ्या मॅक्झिमम चित्रांमध्ये बाईक किंवा गाड्या मी पाहिले ते असं काहीतरी तुम्हाला दिसतील. तर बाय स्टँडर्ड म्हणजे काय, आपण साईडला एखादी वस्तू उभी करतो, म्हणजे साईडला उभी राहणारी व्यक्ती अशी. तर चित्र काढताना मला प्रत्येक वस्तूंमध्ये काही ना काही इंटरेस्टिंग भाव दिसतो किंवा मी त्यांच्यासोबत ॲक्च्युली कम्युनिकेट करतो. कुठलीही वस्तू आपल्या आजूबाजूला असते तिचं काहीतरी एक रिझन असतं, ती आपल्याला काय सांगते. जसं आपण लहानपणी शाळेत असताना निबंध आत्मकथन आपण लिहायचो ना, पुढचीचं आत्मकथन किंवा याचं आत्मकथन, तसं प्रत्येक वस्तू आपल्याशी बोलते. त्याप्रमाणे मी त्या बाईक्स वापरतो. युजली लोक टाळतात लँडस्केपमध्ये तुम्ही फक्त झाडं रंगवा, डोंगर रंगवा, छान निसर्ग, प्राणी पक्षी. हो, पण मी म्हटलं सगळ्या गोष्टी निसर्गाचे भाग आहेत. मग त्यांना पण केवळ हे म्हणजे निर्जीवाला बोलत करण्याचा प्रकार आहे. हो बरोबर का? बाय स्टँडर्ड म्हणजे निर्जीवाला बोलत करण्याचा प्रकार आहे, म्हणजे कलावंताचं एक कामच आहे. हे पण विषय बघाल मागे, इथे पण तुम्हाला बाईक दिसेल बघा. बाईक आहे, एकदम जुगाड नळ आहे, तिकडे इथे पण बघा. हे विषय कोणी पेंट करत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या त्यांचे स्टोरी सांगणं मला जास्त आवडतं. कारण की ऑलरेडी निसर्गाची चित्र आपण पाहिलेली आहेत, वर्षानुवर्षे लोक करत आहेत. चांगलं उत्तर दिलं. मला सांगा, ह्या सगळ्या तुमच्या कामांबद्दल तुमची जी आर्ट सोसायटी आहे तिने तुम्हाला सन्मानित केलं आहेच, या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासन, केंद्र शासन या स्तरावर काही सन्मानाचा योग आला? अजून तरी प्रदर्शन पण भरवता ना तुम्ही? प्रदर्शन सुरूच असतं, काम सतत सुरू असतं. महाराष्ट्र सरकार यांच्याकडून सध्या म्हणजे अजून त्या लेवलचं काही असं उपक्रम राबवलं गेलं नाही मला असं वाटतं. असं बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे मी स्पष्टपणे सांगतो. बोलायला काय हरकत नाही. महाराष्ट्र सरकार कलेच्या बाबतीत फार उदासीन आहे असं मला वाटतं. हे आपलं मत आहे ना, मांडायला काहीच हरकत नाही. ही गोष्ट खरी आहे. निरीक्षण आहे. कलाकारांना विचारायला तर असं आहे, मी स्वतः द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा सेक्रेटरी आहे. तर आम्ही सरकारकडनं आता अपेक्षा करणं सोडून दिलंय. आम्ही स्वतःच कलाकारांसाठी संधी उपलब्ध करून देतो, कलाकारांना मदत करतो. मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात बऱ्याच कलाकारांना काम बंद झालं, मग त्यांना त्यांचे उद्योगधंदे बंद झाले, त्यांना आर्थिक मदत मिळावी याच्यासाठी आम्ही स्वतः उपक्रम राबवले, स्वतः ऑनलाईन एक्झिबिशन केले, पेंटिंग विकले आणि ज्या कलाकारांना गरज आहे आर्थिक अशी आम्ही त्यांना मदत केली. यावर्षी पण आम्ही मदत करतोय. तर मला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये जर बघायला गेलं तर बंगाल स्कूल आणि महाराष्ट्र कलेमध्ये कल्चरली फार रिच आपण म्हणू शकतो. या दोन प्रांताचा दबदबा आहे कलेच्या क्षेत्रात. खूप वरच्या लेवलचे कलाकार आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि आहेत. म्हणजे मी सांगायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रात एकही म्हणायला जावं तर एकही म्युझियम नाही आहे महाराष्ट्रातील कलाकारांचं. एस एम पंडित म्हणा,
हळदणकर म्हणा, म्हणजे मोठे इतके बाप artists, बाप माणसं होऊन गेले, पण त्यांच्या मुलांनी जहांगीर आर्ट गॅलरी बुक करून त्यांचं एक्झिबिशन तिथे भरवलेलं. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते. जर असं मी जर असतो तर मी स्वतः त्यांच्या नावाचंच एक म्युझियम उभं केलं असतं की लोकांनी तिथे काम बघावं. ही उदासीनता आहे शासन स्तरावर. शासन स्तरावर उदासीनता नक्कीच आहे. मला वाटतं सरकारने याच्यावरती विचार करावा आणि इतके चांगल्या कलाकारांना वर आणायला पाहिजे. कारण मी स्वतः महाराष्ट्रातला कलाकार असून आता तुम्हाला माहिती आहे की परदेशांमध्ये जाऊन जेव्हा मी काम दाखवतो तेव्हा लोक स्वतः येतात काम बघायला. म्हणजे त्या दर्जाचं काम आहे. बरोबर. असं मी एकटाच नाही, तर आपल्या मागे प्रफुल्ल सावंत आहे, प्रमोद कोळेकर आहे, अनेक समकालीन कलाकार आहेत जे एका लेवलला पोहोचले आहेत. आता प्रमोद जर तुम्ही म्हणाल तर प्रमोद कुर्लेकर नावाचे जे कलाकार आहेत आपले, अमेरिकेतील पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका हे जगातलं सगळ्यात वरच्या लेवलचं पोर्ट्रेटचं अवॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचं सलग 3 वर्ष फायनलिस्टमध्ये गेल्या त्याला अवॉर्ड सिद्ध केले. प्रफुल्ल सावंत यांना अनेक पारितोषिक मिळाले. तसे अनेक कलाकार आहेत, पण काय सरकारतर्फे मला वाटत नाही असं काही त्याच्यामध्ये सहभाग आहे. ही उदासीनता घालवण्यासाठी तुमची जी संस्था आहे, सोसायटी आहे, तर त्या माध्यमातून सरकार दरबारी काही पाठपुरावा, वेगवेगळ्या माध्यमांची म्हणजे मीडियाची मदत घेऊन फॉलोअप करणं, असं काही घडत नाही का? आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, पण ते पाठपुरावा करायला इतका वेळ समोरून अनुकूलता नाही आहे. तसं नाही वाटत आहे मला. प्रयत्न केले जातात, पण ते सिरियसली व्हायला पाहिजे. अजून संघटित प्रयत्नांची गरज आहे असं गरज आहे. चित्रकला निर्विवाद खूप चांगली कला आहे. तर जी येणारी तरुणाई आहे, आता उत्तरोजी मुलं आहेत, वेगवेगळ्या आर्ट स्कूलमध्ये शिकतायत, पदवी घेत आहेत. पदवी घेणं म्हणजे चित्रकला येणं असं काय, हे 2 वेगवेगळे घटक आहेत. शिकणं आणि साक्षर होणं हे 2 वेगवेगळे घटक आहेत. हां, तर ही जी नवीन मुलं येत आहेत त्यांच्यात जर चांगली कला ठसून ठरलेली असेल तर त्यांना एक, तुम्ही स्वतःला सिद्ध केलेले कलावंत आहात, मला सांगा की युवा पिढीने, या शिकणाऱ्या पिढीने, वेगवेगळ्या कला महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांनी, यात येण्यासारखं म्हणजे त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून चित्रकला स्वीकारण्यासारखे आहे का? एक प्रश्न. आणि याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की गायतोंडे, M.F. हुसेन, वासुदेव कामत पुरुषांचीच नाव आहेत, महिला चित्रकार का दिसत नाही? आणि असेल तर तुम्ही आमच्या दर्शकांना ती नावं सांगा की या टोकाचं म्हणजे नाव केलेली, देशात परदेशात नाव झालेली अशा महिला चित्रकारांची काही नावं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला सांगा. चांगलाच प्रश्न आहे. आपल्या भारतात पुरुष मंडळी यांचं नाव बऱ्यापैकी भारताबाहेर आपल्याला ऐकायला मिळतं, पण लेडी कलाकार पण आहेत, बऱ्याच कलाकार आहेत. तसं अंजली इलामेरीन तुम्ही म्हणाल, आपल्या महाराष्ट्रातल्याच आहेत त्या, पण शिरीन निषाद म्हणून एक आहेत, अमृता शेरगिल, तेच नाव अपेक्षा करत होतो. जुन्या आहेत त्या कलाकार. अशा अनेक स्त्री कलाकार आहेत, असं नाही की नाही आहे, पण प्रमाण कमी आहे. पण प्रमाण कमी. मला असं वाटतं की स्त्रियांना थोडंसं आपण म्हणतो ना की बाहेर जाण्यासाठी तेवढी संधी मिळत नसेल, किंवा आपण फॅमिलीमध्ये असल्यामुळे, परिवारात असल्यामुळे, कदाचित आपण म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे त्यांना कदाचित तितकं जास्त करायला येत नाही. पण मी तुम्हाला हे सांगेन की मी आता जे शिकवतो, माझ्याकडे मॅक्सिमम चित्रकला शिकायला येणाऱ्या बायकाच आहेत. 90% स्त्रियाच आहेत. महिला वाढत आहेत. हो, आणि त्यांना ते मनापासून करतात, ते स्वतःच्या आनंदासाठी करतात. त्यांना असं अचिव्हमेंट वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्यांना तसा रस नाही आहे. मला असं वाटतं की ते खूप चांगलं आहे की आपण फक्त आपल्यासमोर आनंदासाठी चित्र काढणं. स्वांत सुख आहे. असं आहे. आधीचा प्रश्न माझा असा होता की येणाऱ्या मुला मुलींनी इकडे जास्त वळावं असं काही आहे का या क्षेत्रामध्ये? अगदी फक्त चित्रकलेतच नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे कला असावी, आणि कला याचा उपयोग फक्त उपजीविकेसाठी करू नये. बरोबर. कलेमधून उपजीविका काय तुम्हाला बऱ्यापैकी काय म्हणतो आपण त्याला, इन्कम मिळू शकतं, बरंच यश मिळू शकतं. पण पहिलं जे आपलं
म्हणतो ना आपण उद्देश जे आहे चित्रकलेचं ते फक्त स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि प्रामाणिकपणे. बाकी या क्षेत्रात मी बघितलं की बऱ्याच पॅरेंट्सचं, पालकांचं मुलांना कला क्षेत्रात वळवण्यासाठी इतकं पाठबळ नसतं. मला सगळ्यात पहिले मुलांच्या आधी पालकांना म्हणायचं आहे की जर तुमच्या मुलांना इंटरेस्ट असेल त्यांना नक्की पाठवा आणि तुम्ही त्यांना अडवू नका की जनरली बघितलं जातं की मुलांना डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर क्षेत्रामध्ये जास्त किंवा डायरेक्ट क्रिकेट तेंडुलकर होतो. हां, माझं फिल्म इंडस्ट्री आली, हिरो डान्स आलं. तर असं काही नाही. कुठल्याही गोष्टीत आवड असेल, कुठल्याही आवडीच्या क्षेत्रातून तुम्ही काय म्हणतो आपण संधी, ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतो, जसं मी करतोय. आणि मी स्वतः एका गरीब फॅमिलीतून आलोय, पण मी स्वतः फार भाग्यवान समजतो की माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केल्यामुळे माझ्यामध्ये तेवढी ताकद आली की मी मला प्रूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं. प्रत्येक नवीन जी पिढी आहे त्यांनी मनापासून काम करावं. याच्यातनं नक्कीच असं नाही की आपण फक्त पेंटिंग केलं आणि एक्झिबिशन केलं आणि त्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळाले. तर चित्रकलेचे उपयोग अनेक माध्यमांमध्ये तुम्ही करून त्याच्यातनं अर्थप्राप्ती करू शकता, जसं मी करतोय. आता गेले 2 वर्ष 3 वर्ष मी एकही एक्झिबिशन केलेलं नाही, तरीसुद्धा मी माझ्या कलेच्या माध्यमातून मी बरेच कमिशन वर्क्स करतो, कमिशन पोर्ट्रेट्स करतो. तुम्ही तुमच्या कलेला कशा प्रकारे वापरू शकता वेगवेगळ्या माध्यमातून, ते फार महत्त्वाचं आहे. योजकता पाहिजे. योजकता पाहिजे. आता जसं ईशा अंबानी म्हणजे मुकेश अंबानी यांच्या मुलीचं लग्न झालं 2000. त्यांचं एक वेडिंग कार्ड होतं. त्या वेडिंग कार्डवरती तुम्ही जे काही चित्र बघाल ती सगळी मी केलेली चित्र. अरे वा, फार मोठी संधी. हां, अशी बरीच आहेत ॲक्च्युली, बऱ्याच आहेत. बऱ्याच टाटाचं जुया नावाचं ब्रँड आहे. हो, त्या ब्रँडसाठी मी वॉटर कलरमध्ये इलस्ट्रेशन्स केलेले आहेत. झी मराठीवरती एक मालिका झाली ग्रहण नावाचं. त्याचं जे टायटल सिक्वेन्स होतं ते मी इंक माध्यमातून पूर्ण असं कम्प्लीट केलं. जबरदस्त. अजून नवीन काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या पॅकेजिंगसाठी मी माझी चित्र वापरतो. मी हँडवर्कच वापरतो, पण कसं वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या कलेला मी वापरू शकतो हे डोक्यात तेवढे, म्हणजे फक्त चित्र काढणं नाही तर थोडंसं क्रिएटिव्ह असणं पण फार महत्त्वाचं आहे. याला जोडून आता माझा प्रश्न असेल, विचारू का विचारू नको असं मी थोडंसं मनात धाकधूक होते. नाही नाही की हे थोडंसं सिक्रेट गुप्त स्वरूपाचं कदाचित असं असेल. काही नाही. जे काय आहे ते स्पष्ट. एखाद्या चित्रकाराचं प्रसिद्ध चित्र एवढ्या कोटीला विकलं गेलं, तेवढ्या कोटीला विकलं गेले, आम्ही ऐकतो तेवढे कोटी आपल्याकडे नाही आणि कधी तसली चित्र प्रदर्शनात जाऊन पाहण्याचा योग आहे. तुमचं एक महागात किमतीत विकले गेले चित्र कोणतं आणि त्याला काय मोल मिळालं, असा जर प्रश्न केला तर काय सांगा? नाही, हरकत नाही. पण त्याच्या आधी मी थोडा एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की कारण आपल्या लोकांना एक थोडंसं मिसकॉन्सेप्ट आहे की चित्र हे फक्त लाखो आणि कोटीमध्ये विकले जातात. असं काहीही नाही. चित्र अगदी तुम्ही म्हणाल 100 रुपयापासून ते कोटींपर्यंत विकलं जातं. बरं, पण कोटीमध्ये विकत घेणारे लोक वेगळे आणि विकले जाणारे कलाकार वेगळे. बरोबर. कोटींमध्ये त्यांचे चित्र जातात जे लोक सध्या हयात नाही, जे एकदम लेजेंडरी माणसं होते आणि त्यांची चित्र आता तुम्ही परत घडवू शकत नाही. त्याच्यामुळे ते तेवढे एक्सक्लुझिव्ह आहे. आणि काही हयात असलेले कलाकार आहेत ज्यांची चित्र तुम्ही वेगवेगळ्या किमतीमध्ये घेऊ शकता. ते डिपेंड करतं की तुमची साईज किती मोठी आहे किंवा त्याच्यामध्ये डिटेलिंग किती आहे त्या प्रकारचं. तर माझं जे काही मेन काम आहे ते वॉटर कलर असल्यामुळे माझे काही मोठ्या साईजची जास्त कामं नसतात. तर माझी चित्र तुम्ही बघाल तर अगदी 10,000पासून ते 2 लाखापर्यंत या रेंजमध्ये चित्र असतात. आकाराप्रमाणे, डिटेलप्रमाणे, विषयाप्रमाणे असं असतं. तर असं काही नाही की जसं तुम्ही म्हणालात की लाखोमध्ये घेणारे लोक कोण असतात, जे कलेक्टर असतात. तो एक वेगळा बिझनेस संग्राहक. आणि एक व्यक्ती अशी असते की त्यांना खरंच चित्र आवडतं आणि आपल्या घरात लावायला त्यांना फार आनंद येतो. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आपण कला शिक्षण पण देतो. हो, बरोबर आहे. आज सध्या काय स्थिती आहे त्या कला शिक्षणाची, काय स्थिती आहे? आणि करोना काळात बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन अडकले होतो आपण सगळेच. तर आजचं स्टेटस, आजचा दर्जा, त्याची स्थिती काय आहे? हा पण छान प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रात इतके चांगले कलाकार होऊन गेलेत आणि आहेतही, तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात काय पूर्ण देशात म्हणावं तसं आर्ट कॉलेज मला तरी
अजूनपर्यंत असं दिसलं नाही की ज्याच्यामध्ये जसं मी आता बाहेरच्या देशांमध्ये जाऊन तिथल्या आर्ट कॉलेजेस पण मी पाहिले, तिकडची शैली मी बघितली, तंत्रशैली, शिकवण्याची पद्धत फार डिटेलमध्ये ते शिकवलं जातं आणि फार चांगल्या प्रकारे, जे इथे मला फार कमी जाणवतं. कारण मी स्वतः आर्ट कॉलेजमध्ये शिकलो आहे. ऑफकोर्स मी आमच्या गुरूंकडनं तर नक्कीच शिकलो आहे, पण मला असं वाटतं की कॉलेज झाल्यानंतर मी बरंच बाहेरच्या देशातील कलाकारांचं काम बघितलं, बाहेरच्या आर्ट कॉलेजमध्ये काम बघितलं. ते बघून मी जास्त शिकलो. मी स्वतःहून जास्त शिकलो, स्वतःहून जास्त प्रॅक्टिस केली, स्वतःचं काम एका लेवलला आणण्यासाठी केलं. तर मला असं वाटतं सरकारने आपल्या कलाक्षेत्राकडे जरा नीट लक्ष देऊन म्हणजे चांगले म्युझियम्स असले पाहिजे, चांगले आर्ट स्कूल असले पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कलांना, कारण आपला भारत कलेच्या दृष्टीतून इतकं समृद्ध आहे, आधार आहे कलेचा, आधार आहे. हो, तर ते जपलं पाहिजे आणि ती कला पुढे न्यायला पाहिजे ना. फक्त आपण वेस्टर्न आर्टकडे न बघता आपली जी भारतीय कला आहे त्याला कसं आपण वर आणू शकतो. आता तुम्ही बघाल की खूप लोकांना आवड असते चित्रकलेची, पण प्रत्येकालाच आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेता येत नाही. मग अशी बरेच लोक माझ्याकडे येतात, मग त्यांना मी शिकवतो. तर गेल्या काही वर्षात मी काय केलं की मी इतक्या वर्षात जे काय पेंटिंग केलं आहे, माझा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून एका कलाकाराला कुठल्या गोष्टीची गरज आहे शिकण्यासाठी, काय पद्धत असली पाहिजे, त्याला आपण सिस्टमॅटिक पद्धत म्हणतो, ती पद्धत मी स्वतः विकसित केली. मी खूप रिसर्च केला, आता सिलेबस बनवला आणि आता मी स्वतः ऑनलाईन शिकवतोय. कारण आता सध्या गेले 2 वर्ष तुम्ही बघताय पॅन्डेमिक आहे, आधी मी ऑफलाईन शिकवत होतो. पण ऑनलाईनचे काही फायदे आहेत आणि काही नुकसानही आहे, तोटे पण आहेत. प्रत्यक्ष जेव्हा आपण काम करतो तेव्हा तो अनुभव वेगळा असतो. खरं. पण आता समजा काही लोक आहेत की जे US मध्ये आहेत, भौगोलिक अडचणी आहेत, ते येऊ शकत अंतराची अडचण आहे, तर माझ्याकडे बाहेरच्या देशातील लोक पण शिकायला येतात. मग त्यांच्यासाठी ऑनलाईन हे माध्यम म्हणजे एक वरदान आहे की तुम्ही कुठेही बसून जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मुलांना शिकू शकतो, शिक्षण घेऊ शकतात. तर माझ्या बॅचेसमध्ये बरेच इंटरनॅशनल माझे स्टुडंट्स आहेत, शिकतायत. आणि मी जो कोर्स केला, मला बरं वाटतं की मी जो कोर्स बनवला आहे तो केल्यानंतर त्यांच्या कामामध्ये बरंच, फक्त कामामध्ये नाही, ते विजनमध्ये पण फरक पडलेला आहे. आता माझा शेवटचा प्रश्न असा असेल, तुम्ही पुण्याच्या 2 भागातून आलेल्या, मुंबईत तुमचं शिक्षण झालं, आर्ट स्कूलमधून तुम्ही पदवीकरण केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं चित्र गाजले. आता तुम्ही देश विदेशातल्या विद्यार्थ्यांना शिकवता चित्रकला, बरोबर आहे. पण तुमची जी अपत्य आहे, तुमची जी मुलं आहेत, त्यांच्यात ही कला उतरली का? मी म्हणतो वारसा झाला, म्हणतो ना, भविष्य वारसा. तुमचा मुलगा किंवा मुलगी यांच्यात ही कला उतरली का? आता हा जो वारसा आहे हा माझ्या पिढीपासून सुरू झालाय. आता पुढे जो वारसा चालवायचा की नाही चालवायचा माझ्या पुढच्या पिढीच्या मनावर आहे. माझी मुलं चित्र काढतात, पण ज्या आवडीने मी काढायचो किंवा ज्या अमाऊंटने मी चित्र काढतो, भरपूर चित्र काढतो, तशी काय मला दिसत नाही. पण माझी जी मुलगी आहे ती पण कलाक्षेत्रात आहे असं मला वाटतं. कारण फक्त चित्र नाही काढते, पण तिला व्हॉइसओव्हरमध्ये फार इंटरेस्ट आहे. वेगवेगळे आवाज काढणं, कुठली स्टोरीज छान कशी सांगता येईल, असं सगळं तिचा एक अभ्यास सुरू आहे. आणि तिने 2 वर्षाआधी एका चित्रपटासाठी स्वतः तिने व्हॉइसओव्हर दिला आहे. आणि आता ती कोर्स पण केलाय तिने आणि प्रॅक्टिस सुरू आहे तिची. मुलगा माझा अजून फार लहान आहे, त्याच्याबद्दल काही आत्ताच सांगता येणार नाही. पण त्याने कुठली कला असो असं काही त्याने ते ठरवा. मग ते नृत्य असेल, शिल्प असेल, ऍक्टिंग असेल, काही पण कला असेल, ती तेवढी जास्त अपेक्षा. विक्रांतजी, आपण आपल्या नवेशाच्या वाचकांना, दर्शकांना आपल्या कलेबद्दल तर सांगितलंच, चित्रकलेच्या अनुषंगाने ज्या काही इतर गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य दर्शकांना वाचकांना पटकन अपील होतीलच असं नाही, त्यावरही काही प्रकाश टाकलात आणि खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी. धन्यवाद.